विनंती. विनंतीला मान देऊन आज इथे जे सर्व शेतकरी उपस्थित आहेत सर्वांचा मनापासून ऋणी आहे की तुम्ही आज आम्हाला तुमचा मोलाचा वेळ दिला आणि आज या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहात. मी स्वतः शुगर फॅक्टरीमध्ये करिअर सुरू करून 13वा सीझन करत आहे आणि योगायोगाने ओलमचा सुद्धा हा 13वा गाळप सीझन. पहिल्यांदाच एवढा वाजत गाजत कुठला तरी कारखान्याचा गळीचा होतोय हे मी पहिल्यांदाच बघितलंय. एमरस 2009-10 हा पहिला गाळप हंगाम चंदगडमध्ये एमरस या नावाने एक कंपनी एक फॅक्टरी शुगर फॅक्टरी चालू झाली जी की चंदगडच्या एका आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे. जो पाठिंबा लोकप्रतिनिधी असो किंवा एमरस प्रेमी असो यांचा मिळतोय. त्याचबरोबर जे कष्ट पूर्ण कारखान्याचा स्टाफ कर्मचारी कामगार वर्ग घेतोय त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हे सगळं घडतंय. येणाऱ्या या 13वा गळीत हंगामात आपण लोकांनी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्याच आहेत. मागच्या वर्षी 7.7 लाख क्रशिंग केलं होतं. यावर्षी इंदसाहेबांनी ते 8 लाख क्रशिंग करणार असे आम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे आणि ते टार्गेट जरूर आम्ही अचीव करू असं या समोरच्या बसलेल्या सर्व समूहावर निश्चित होतं. काही वर्षापूर्वी 5,000 शेतकरी होते. आज 23,700 शेतकरी आपल्याला ऊस सप्लाय करतात. जवळपास 428 गावातून या कारखान्याला ऊस येतो जो की चंदगड, आजरा, गडिंग्लज आणि सीमा भागातील लोकांचा. 30 फॅक्टरी तेवढंच मॅनपॉवर कॅपॅसिटीमध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करून इफिशियन्सी वाढवून आज आपण 7.25 लाखावर पोहोचलो. फक्त क्रशिंग तेवढंच उद्दिष्ट कधी नसतं. कुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 7-8 वर्षामध्ये ऊस विकासासंदर्भात एमरसने जे कार्य केलेलं आहे ते पूर्ण भारतामध्ये ज्या शुगर फॅक्टरी आहेत त्यांनी आजपर्यंत केलं नाही. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण जवळपास 1600 शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे 3 दिवसासाठी ट्रेनिंग दिलं. जी संस्था एक नामांकित संस्था आहे. ज्या संस्थे थ्रू ऊसाचं बेणं तयार केलं जातं. अशा ठिकाणी जाऊन लोकांना तिथं ट्रेनिंग घेता आलं आणि त्या 1600 मध्ये 600 महिला होत्या. 1600 शेतकरी इथनं घेऊन जायचं तिथे 3 दिवस राहणार ते संस्था 3 दिवस थोडं ट्रेनिंग सुद्धा तिथं आपण केलं. त्यापैकी बहुत शेतकरी असे आहेत की त्यांनी त्याचा तिथे जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. कंपनीनं बरेचसे गेल्या 25 वर्षापासून बाजारामध्ये नवीन प्रोडक्ट उत्पादन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आता जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या ऊस या पिकाला 16 अन्नद्रव्ये पिकाला वाढीसाठी लागतात. पण 16 अन्नद्रव्यापैकी 3 अन्नद्रव्ये जे निसर्गाने ते आपल्याला फुकट दिलेले देवाने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काही आपण देऊ शकत नाही. पण राहिलेले जे 13 अन्नद्रव्ये आहेत या 13 अन्नद्रव्यापैकी
एक जरी अन्नद्रव्य पिकाला कमी पडला तर मात्र पिकाला वाढीवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. आणि याचाच अभ्यास करून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकासाठी 13 अन्नद्रव्याचं जे नियोजन आहे ते अत्यंत चोखपणे केलं पाहिजे. तसेच ते 13 अन्नद्रव्यापैकी 8 असे अन्नद्रव्य आहेत जे पिकाला लावलेल्या दिवसापासून ऊस काढणीपर्यंत लागतात. याचाच विचार करून महाजन या कंपनीना ही 8 अन्नद्रव्य जर पिकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागत असतील आणि जर आपल्याला माहीत आहे की आपण ज्यावेळेस 8 अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण जर खत बाजारामध्ये घेण्यासाठी गेलो तर आपल्याला वेगवेगळे पॅकिंग घ्यावं लागतं. जसं NPK आहे 10-26-26 किंवा 9-24-24, तसेच युरिया आहे, पोटॅश आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे. हे अन्नद्रव्य जर आपल्याला टाकायचे ठरले तर आपल्याला वेगवेगळं पॅकिंग घ्यावं लागतं. जर समजा झिंक टाकायचं म्हटलं तर 10 किलोचं पॅकिंग आहे, त्यानंतर गंधक टाकायचं म्हटलं तर 10 किलोचं पॅकिंग आहे, त्यानंतर बोरॉन जर म्हटलं तर 2 किलो आहे. तर हे अन्नद्रव्य आपण जर सगळे घेतले आणि जर बांधावर आणले, सगळे एकत्र केले, तर एकत्र केल्यानंतर टाकताना काय होणार आहे? टाकताना काय होतं आहे की आपले जे झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, हे सगळे वेगवेगळे आपण एकत्र करतो. एका बारदाण्यावर सगळे एकत्र केल्यानंतर टाकताना काय होतं आहे? टाकताना काय होतं आहे की हे जे अन्नद्रव्य आहेत हे सगळे एकत्र झाल्यानंतर टाकताना मात्र कुठं झिंक पडतं आहे, कुठं बोरॉन पडतं आहे, कुठं गंधक पडतं आहे, कुठं युरिया पडतो आहे. तर अशा पद्धतीचं अन्नद्रव्य होत असताना जर आपण 1 एकराचं जर गणित केलं आणि जर आपण 200-300 किलो जे काही खत टाकतोय ते सगळ्या सारख्या प्रमाणात पडेल असं नाही. तर याचाच अभ्यास करून आपण 2017 साली वेगवेगळ्या विद्यापीठावर आपण हे जे ट्रायल्स घेतले आणि एक नवीन प्रोडक्ट म्हणजे क्रॉपटेक एक नावाने जशी कोणी तुम्ही बघताय, ही क्रॉपटेक एक नवीन उत्पादन आपण जानेवारी 2022 साली बाजारामध्ये आणलं. आणि याची खासियत अशी आहे की या प्रोडक्टमध्ये 8 अन्नद्रव्य आहेत. जे 8 अन्नद्रव्य पिकाला वाढीसाठी लागतात ते आपण 8चे 8 अन्नद्रव्य म्हणजे NPK, त्याच्याबरोबर सल्फर, मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रिएंटमधलं झिंक, फेरस, बोरॉन म्हणजे हे 5 अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य NPK असे 8चे 8 अन्नद्रव्य आपण प्रत्येक दाण्यामध्ये दिलेले आहेत. याचा अर्थ काय की हे जर अन्नद्रव्य जमिनीमध्ये कुठं जरी पडले, कोणत्या कोपऱ्यात जरी एका दाण्यामध्ये, कोणतीही कंपनी भारतामध्ये आज सगळ्यात कोणतीही कंपनी हे खत देत नाही आहे. आपली भारतामधली पहिली कंपनी आहे की 8चे 8 अन्नद्रव्य आपण एका दाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, कृपया तुम्ही हे प्रोडक्ट एकदा वापरून बघा, याचे रिझल्ट बघा आणि मग पूर्ण क्षेत्रावर वापरायचं का नाही ते त्याचा निर्णय तुम्ही घ्या. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कारखान्याचे सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, धन्यवाद. आदरणीय आणि चंदगड तालुका तसेच आजूबाजूच्या तालुक्यातून किंवा भागातून जमलेले सर्व शेतकरी आणि पत्रकार मित्र आणि या संमेलनासाठी आणि मेळाव्यासाठी जमलेले सर्व कारखान्याचे अधिकारी, विविध खात्याचे अधिकारी. साखर उद्योग हा खरं तर महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये खूप मोठा पाठबळ देणारा उद्योग आहे, ज्याची सुरुवात खरं तर सहकाराच्या माध्यमातून झाली आणि हळूहळू बऱ्याच ठिकाणी तो आता खाजगी उद्योग म्हणूनही नावारूपाला आलेला आहे. कोलम या जो कारखाना आहे मागच्या 5-6 महिन्यामध्ये माझा बऱ्याच वेळा संपर्क आलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कारखाना चालवला जातो. प्रशासनाचा सहभाग, शेतकऱ्यांचा सहभाग खूप चांगला आहे असं मला या मागच्या 5-6 महिन्यामध्ये दिसून आलेलं आहे. तसंच कारखान्याच्या व्यवस्थापनाचं
शेतकऱ्यांशी असलेले संबंध आणि नातं, समाजाच्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असणारा सहभाग हा सुद्धा उल्लेखनीय आहे. यावर्षी बोलायचं तर खूप आहे, खरं जास्ती काय बोलत नाही. एक दोन गोष्टी बोलतो. हे जे कारखाना आहे ओलम कारखाना, हे शेतकरीचा कारखाना आहे, राजकारणचा कारखाना नाही. मागे जेवढे बी कारखाने तुम्ही पहा, कुठले कारखान्याचं नाव घेत नाही सर, कोणचं बी कारखाने काय नाव घेत नाही. जे बाकीचे कारखाने असणार राजकारणाचे असणार, तर हे जे आता आपलं ओलम कारखाना आहे शेतकऱ्यांसाठी आहे. आम्ही सुरुवातपासून बघतो, ते सुरुवातीला 5 लाख टनचा आम्ही उद्देश ठेवले होते सुरुवातीपासून सर, ते पूर्ण झालेले आहे. नंतर जे 7 लाखचे उद्देश ठेवले साहेबांनी ते बी पूर्ण झालं. यंदा आम्हाला 9 लाखचा उद्देश ठेवायचा आहे. कमीत कमी 8 लाख टनचा उद्देश पूर्ण होईल. मी शेतकऱ्यांना अपेक्षा करतो, हे जे कारखाना चालेल शेतकऱ्यांना चालेल, शेतकरी खुश तर कारखाना चांगला चालेल. आणि जे बाकी आता मी जे बोलणार होतो रेटच्या बद्दल, सरांनी जे बोलले की वेळेवर जर का बिल मिळाली शेतकरीला तर आमच्या सोसायट्या वेळेवर पूर्ण होत्या. आणि मार्चच्या अगोदर आमच्या सोसायट्या पूर्ण झाले तर भांडवल जे टर्नओव्हर असतंय ते चांगलं होतं. आणि पुढे आम्हाला जे पैसे सोसायटीचे क्लिअर करून खाद आणायचे असतं, बाकी लोकांचे द्यायचे असतं, लावण्या करायचे असतं, ते शेतकरीला फायदा असतं. आणि कारखाना सुरुवातीपासून चांगला चाललेला आहे. एवढीच अपेक्षा करतो. बरेचसे त्यांनी कामं केलेलं आहे. वेळेचे बाणा जास्ती सांगत नाही. पुणेला आम्हाला शेतकऱ्यांना मेळावा घेतले होते 3 वर्ष अगोदर, त्याने आम्हाला शेतकरी बराचसा फायदा झाला. माने सर एवढे मोठे शेतकरी जाऊन 4 शेतकरी आहे ना, प्रत्येक गावामध्ये त्यांनी जाऊन आम्हाला शेतीचं शेत कसं करायचं ते कारखान्यामार्फत त्यांनी आम्हाला सांगतात. त्याच्याबद्दल बरेचसे ऊसाच्या टनामध्ये आम्हाला फरक मिळालेला आहे. पूर्वी जे आम्ही करत होतो फक्त शेत वाढवण्याचं आहे म्हणून करत होतो, तर साहेबांनी सांगितलं बरोबर आहे. जर करता आम्ही हे आपला उद्योग म्हणून जर का केला आणि टायमावर केला तर जे आमच्या जे ऊसामध्ये जे टनेज येणार आहे चांगला वाढेल. माझ्या मतानं मी बी एक शेतकरीच आहे. कमीत कमी मी चांगलं शेतीमध्ये राबलो, लक्ष दिलं आणि वेळेवर खत पाणी आणि पांगलन केलं तर साहेब 40 टनच्या आत तर आमच्या शेतामध्ये ऊस कमी येणार नाही. आणि चांगलं केलं तर बरेचसे शेतकरी 60 टन 70 टन पर्यंत गेलेले आहे. हे सगळं आपले हेमराजचं ओलमच्या मदतीने बरेचसे अवजार दिलेले आहे. आणि आम्ही उदाहरण सांगतो, डिंडल ग्रुप ग्रामपंचायत आहे, हे लागूनच आमचा डिंडल ग्रुप आहे. त्या टायमाला बी तिथे सगळं झुंजळा बटाटे होते, तर कारखान्याच्या नशिबानं हातभार लावल्याने खूप केले म्हणणार नाही. जे थोडं दिलेलं साहेब तेवढं दिलेलेच आहे म्हणणार आम्ही. त्यांच्या वतीनं आज जे डिंडल ग्रुपमध्ये हिरवा तुम्हाला जे ऊस दिसतंय ते एमरेसच्या वतीने. आणि आमचे जे शेतामध्ये जात नव्हतं त्या टायमाला शेतकरी ओलमने आम्हाला रस्त्यासाठी केलेलं आहे. हे थोडाफार जर आता कारखाना हे दोन्ही आहे, दोन्ही कारखाना आणि शेतकरी दोघांचा ताळमेळ मिळला तरी ऊसामध्ये टनेज वाढत आहे. आणि जे कारखाना चाललाय, मी कुंदन साहेबाला बी धन्यवाद करतो, सुधीर पडाला बी मान्य देतो. हे दोघांची जोडी लांब लकांची जोडी आहे. दोघांचं बोलणं, दोघांचं मत एक असं नसतंय. साहेब कुंदन साहेबांचं जे फॅक्टरीवरचे लक्ष आहे लय बारीकीने असतंय. कदाचित एक बेरिंग गेली, कदाचित कारखाना थांबला, रात म्हणत नाही आणि दिवस म्हणत नाही. जोपर्यंत कारखाना चालू होत नाही, जेवण सोडून झोप सोडून उभे राहून ते कारखाना जोपर्यंत त्यांनी चालू करत नाही घराला जात नाही. ते साहेबांनी आता आमचे कारखाना चालू ठेवलं. कारखाना चांगला असला की आमच्या शेतकरीचं असतंय, जास्ती वेळ घेत नाही. ते जसं आमचं चाललंय आणि आमच्या जे कारखाना चालू आहे, आम्ही एवढं विनंती करतो साहेब जर बोलले तर वाईट लावू नका. गेल्या वर्षी ऊस आपल्या भागाचं थोडं राहिलं. आता कुणाची चूक आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हणणार साहेब कारखान्यामुळेच राहिलं म्हणणार. आता त्याच्यात स्लिप बॉय असणार काय कोण आहे आम्हाला माहिती नाही. बरेचसे आमचे ऊस जे आपल्या भागाचे राहिले तसे तर सांगितलं म्हणून काय चुकलं आपलं आपलेच असतात म्हणून आम्ही सांगणार. आता सांगणार कुणाला, रडणार मागणार कुणाला, आपल्या ह्याच्यात मागणार. तरी हे अवस्था यंदा होऊ नये सर. हे जे आता मागे ह्याच्यावरती काय झालं तर सण आले, 2 सण एका टायमाला आले. सण जे असतं आम्ही, मला जरा मराठी बोलत नाही सांभाळून घ्या, 2 सण एका टायमाला आले म्हणून जे टोळ्यावाल्यांना अनेक सांगितले त्यांनी पाळले नाही. अनेक चांगली गोष्ट केली त्यांनी. काय केली, जे तारीख दिले होते बंद करायची त्याच तारीखला त्यांनी बंद केले. नंतर आमच्या भारताची आमचे गावातली परंपरा कसं असतं, तारीख एक देतात आणि नंतर बंद करतात. त्या भरमामध्ये जे टोळेवाले म्हणा आणि श्रीबाई म्हणा त्याच्यात गेले म्हणून ते आपल्याला राहिला. तर त्यांनी प्रयत्न करून दुसऱ्या कारखान्याला घातल्याने तरी पण मी थोड्या वेळा विनंती करतो की यंदा साहेब ते ऊस जर कुणाचे राहू नये आणि आमच्या कारखान्याला गलंक आणि शब्द लावू नये. आणि जे बरेचसे जे आम्हाला दिलेले आमच्या भागाचे म्हणा आपले फॅक्टरीमध्ये
बरेचसे लोक त्यांना माहिती नसतं. मी वेळेवर सुधीर पाटलाकडे येऊन भेट देतो करतोय, साहेबाकडे जायची हिंमत होत नाही, जात नाही मी. त्यांनी जे आपलं काम करतात सुधीर पाटला प्रत्युत्तरोपण करतात. बरेचसे भागाचे लोक आपल्या फॅक्टरीमध्ये सगळे एक लोक जे पोस्टावर आहेत, बाहेरचे लोक आम्ही भरती घेत नाही. मला सुधीर पाटला माहिती दिल्याने की आपले भागाचे लोक इथे परमनंट आहे आणि टेम्पररी बी आहे. आणि एक आमची 2 रिक्वेस्ट मी साहेबाकडे ठेवणार. एक रिक्वेस्ट आहे, आपले भागाचे लोक, मी आपले तलगोडी ग्रुपचं नाव घेत नाही, त्यांनी समजून घ्यावं की बरेचसे 14 वर्ष 15 वर्ष झालेले आमच्या गावचे लोक काम करत आहे, खरं परमनंट झाले नाही साहेब, खरं त्यांना परमनंट करून घ्या. आणि मागे जे आहे साखरचे बदल तुम्ही कुठल्या याच्यात बसू द्या ते बघा. कसं आहे सर, आपली स्वतःची साखर आम्ही खाल्ली आहे, त्याचा गोळ वेगळा आहे. मी पैसे मागत नाही तुमच्याकडे, साखर मागत नाही, जे काय रेट असणार सांगा. मागे मी साहेब सांगितलं होतं की आम्ही स्वतःच्या हातात आम्ही घाम काढून दिवस रात पाणी पाजून शेत आम्ही आमच्या फॅक्टरीला घालतो आहोत. तर फॅक्टरी मार्फत आम्हाला तुम्ही 1 किलो द्या, 2 किलो द्या, किती बी द्या, पैसे घेणार तर घ्या, नंतर कुठल्या योजनामध्ये म्हणून तुम्ही फ्रीमध्ये द्या. चांगली साखर शेतकऱ्याच्या आमचे ऊसाचे राबलेले पैसे फिटणार साहेब, मी असं विनंती करतो आपल्या चंद्र भागांकडनं की. आणि एवढे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेमरस कारखान्याच्या वतीनं आज इथं शेतकरी मेळावा भरवलेला आहे. आज सकाळपासून प्रचंड पाऊस सुरू आहे आणि त्या पावसात सुद्धा इतके शेतकरी बांधव इथं आलेले आहेत. त्यामुळं पहिल्यांदा मी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की इतक्या पावसातील लोक इथं काहीतरी ऐकायला आलेले आहेत. गेल्या 5-7 वर्षापासून ओलम ॲग्रो, पूर्वीचे हेमरसने आत्ताची ओलम ॲग्रो ऊस विकास कार्यक्रम हाती घेऊन काम करत आहे, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. शिवाय येणाऱ्या 15 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये ओलम ॲग्रोचा गळीत हंगाम शुभारंभ सुरू होणार आहे. त्यासाठी मी वैयक्तिकरित्या आणि माझ्या संघटनेच्या वतीनं सुद्धा त्यांना हार्दिक येणाऱ्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर जे मान्यवर बोललेले आहेत त्यांनी 2-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण इथं जमलेले सगळे शेतकरी बांधव आहेत, मी सुद्धा 2 मिनिटं बोलणार आहे. संयोजकांनी 2 मिनिटं बोलायची परवानगी दिलेली आहे. अनिल पाटील साहेबांच्या हातात माईक आहे. थोडंसं हे गोडाऊन असल्यामुळं इकडचा आवाज पलीकडच्या भिंतीला जातो आणि पलीकडनं परत येतो, त्यामुळं ऐकायला कमी येते. पत्र्यावर पाऊस पण पडतोय, त्यामुळं कोणाला कळणार नाही. पण साहेब, शेतकरी म्हणून ज्या वेळेला आम्ही बघत असतो त्यावेळेला कारखाने, आपल्या जवळचा कारखाना, शेजारचा कारखाना, सहकारातला कारखाना, अशा प्रकारचे वर्गवारी आहे. वातावरण आता आधुनिक काळात तयार झालेलं आहे. त्यामुळं कारखाना माझा आणि कारखाना माझा नाही दुसऱ्याचा, हा एक भाव शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. आपल्याच इथले जवळपासच्या आजूबाजूचे 2-3 कारखाने, गडिंग्लज कारखाना असेल किंवा आपला दौलत कारखाना असेल, या कारखान्याचं सुद्धा आता खाजगीकरण व्हायचं ते वाटेवर आलेले आहे. ते का आले, कशामुळे झाले, तो वाद काहीच नको आहे. पण गेल्या 8-10 वर्षापासून हेमरस कारखान्याचा जो ऊस विकास कार्यक्रम आहे त्याची सुरुवात कुलविंदर सिंग सिंगू नावाचे आपले युनिट हेड होते, जसे कुंडल साहेब आहेत तसे, आणि त्यांच्याबरोबर आमची चर्चा कायम चालायची. आणि इथल्या शेतकऱ्याला, पारंपरिक ऊस उत्पादन करणारा शेतकरी, त्याला आधुनिक शेतकरी करायचं आणि कुठेतरी पूर्वेकडची जी ऊसाची पद्धत आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं, यासाठी सातत्याने गेल्या 5-7 वर्षात प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. कधीकधी 10 लाख टन ऊसाचं उत्पन्न असलेल्या तालुक्यात आपण आता साधारणपणे 13-14 लाखावर आता आपण जाऊन पोहोचलेलो आहे. पण इतकं करून सुद्धा कारखान्यांचा गाळप हंगाम जो आहे तो 100 दिवसच पूर्ण क्षमतेने चालतो, 120 दिवस, आणि त्यानंतर पहिले 15 दिवस, शेवटचे 15 दिवस कारखान्याला व्यवस्थित ऊस पुरवठा होत नाही. या बाबतीतली जी खबरदारी आहे ती ऊस विकास अधिकारी जे आहेत ते घेतील. आता साहेब, आम्ही आमचा जर विचार केला तर 10 वर्ष झाले आम्ही आहे तिथंच दराच्या बाबतीत आहोत. माने पाटील साहेब इथं माझ्या बाजूला आहेत. एकरी उत्पन्न वाढवायचं, हेक्टरी आम्ही 60 टनावर होतो, आता जवळपास आम्ही हेक्टरी 70-75 टनावर गेलो. एकरी 22-23 टनाचं उत्पन्न होतं, ते आम्ही आता साधारण 27-28 टनावर पोहोचलो. याच्याही पुढे आपल्याला प्रगती करायची. पण प्रगती करायची म्हणजे तर किती करायची, कारण आपल्याला 2-3 वेळा जर पूर यायला लागला, नदीकाठचा ऊस सगळा अडचणी देतो, पूर फाटेपर्यंत आपण काम करतो, सगळ्या प्रकारची औषधं, सगळ्या प्रकारचं टेक्निक वापरायचं, हे सुद्धा आमच्याकडचे शेतकरी आता शिकलेले आहेत. तर मला इथं बसलेल्या सगळ्या मान्यवर लोकांना आणि ओलम ॲग्रोच्या सगळ्या मॅनेजमेंटला सांगायचं आहे की तुमचं ऐकून आम्ही 3.5 फुटाची सरी 100% मारलेली आहे. साहेब, आम्हाला आता 3,500 दराची अपेक्षा आहे. आम्हाला 3,500 रुपये दराची अपेक्षा आहे आणि ते रास्त आहे.
कारण 10 वर्षापूर्वी आम्ही जो दर घेतला होता, साखरेचे दर 22-23 रुपये असताना आम्ही 2,500 रुपये दर घेतला होता आणि आज साखरेचे दर 35 रुपयावर गेल्यानंतर पण आपण कुठंतरी 2600, 2700, 28 रुपये दर घेतो. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळेच खर्च वाढले, पण शेतकऱ्याच्या ऊसमालाचा जो दर वाढायला पाहिजे होता तो वाढलेला नाही. तोडणी उडणीमध्ये वाढ झाली, डिझेलमध्ये प्रचंड वाढ झाली, कारखान्याचा एक्सपेन्स वाढला, बाकीचे खर्च वाढले, कामगारांच्या पगारामध्ये त्या प्रमाणात वाढ झाली आणि याचं सगळ्याचं डॅमेज जे आहे ते शेतकऱ्यावर पडतं आणि शेतकऱ्यावर हा खर्च काढूनच शेतकऱ्याला FRP मिळते. त्यामुळे हा 2700, 2800, 2900 दर जो आहे हा दर या विभागामध्ये हेमरसकडून आम्हाला अपेक्षित नाही. याचं कारण सुद्धा असं आहे की या सगळ्या साखर शाळेमध्ये ज्या वेळेला हुशार विद्यार्थ्याचे मार्क साधारण विद्यार्थी एवढे जर पडत असतील तर त्याला हुशार विद्यार्थी म्हणता येणार नाही. तुमचे 4 मार्क त्यांच्यापेक्षा जास्त असले पाहिजेत, जास्त असले पाहिजे. आम्ही आमचं पोरगं चांगला क्लास आहे म्हणून तर त्या क्लासमध्ये घातलं. आमचं पोरगं हुशार पोरांच्या बरोबरीनं जायचं सोडून आमचं पोरगं जर सर्वसाधारण मुलांचे एवढे मार्क काढत असेल तर आम्हाला सुद्धा या गोष्टीचा विचार करणं भाग आहे. कारखान्याचा एकंदर कार्यक्षमता असेल, मॅनेजमेंट असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, शेतकऱ्यांना पुरवायचं टेक्निक असेल, या सगळ्या गोष्टी निसंकोचपणे अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला शंका घ्यायची गरजच नाही. पण कुठंतरी आता FRP म्हणून बसून ओलम ॲग्रोला चालणार नाही. ओलम ॲग्रो ही शिखर संस्था आहे. जरूर त्यांनी चांगला दर द्यावा आणि जरूर शेतकऱ्यानं या कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस घालावा आणि 8 लाख का मी म्हणतो 10 लाख टनाचं गाळप सुद्धा या कारखान्याने येणाऱ्या काळात उद्दिष्ट पूर्ण करावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत. पण कारखान्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत. साहेब, ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या आणि खून नाही पण वाण लागला असं होऊ नये. आमच्या दौलत कारखान्यानं तुम्ही 250 रुपयानं प्रेसमल आम्हाला देत होता. जी प्रेसमल वजनाला हलकी आहे, म्हणजे ट्रॉलीमध्ये भरल्यानंतर त्याचं 2 टन वजन येणार, तीच प्रेसमल आमच्या अथर्व ट्रेडिंग कंपनीनं 500 रुपये टन केली आणि तुम्ही पर्यायाने तुम्ही पण तुमचे दर वाढवला. याचा तोटा शेतकऱ्यांना होतोय. त्यामुळे जो ऊस उत्पादक शेतकरी आपल्याला ऊस घालतो त्याला सवलतीच्या दरामध्ये प्रेसमल मिळणे ही आमची मागणी आहे आणि ही शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी. आपण तर शेतकऱ्यांनी देतोय, त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे, त्यांचाच ऊस आपल्याकडे येणार आहे. आपण आपली त्याच्यामध्ये भागीदारी असली पाहिजे. तांत्रिक भागीदारी, ज्ञानाची भागीदारी 100% आपली आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये या विभागातल्या जवळपास 2000 शेतकरी आणि त्यामध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या माता भगिनी सुद्धा ओलम ॲग्रोच्या या ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगत भागामध्ये, पुण्यासारख्या भागामध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी तिकडचा ऊसाची शेती, तिकडचा खर्च, आपल्याकडचा खर्च या पद्धतीमध्ये बदल करून आपलं उत्पन्न कसं वाढेल याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे. त्यातून त्यांचं उत्पन्न वाढत आहे. या सुद्धा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओलम ॲग्रोकडनं नुसतं त्यांच्यासारखा ॲव्हरेज जर इतर कारखान्यांच्यासारखा आम्हाला नको आहे. आम्हाला साहेब स्पर्धेच्या दराची अपेक्षा आहे आणि तो दर तुम्ही FRP तोडून पुढं द्यावा आणि FRP तोडून पुढं देत असताना या जिल्ह्यातल्याच नव्हे, या विभागातल्या कुठल्या राज्यकर्त्यांचा आणि कुणाचा जर अडथळा येत असेल तर 100% तुमच्या वतीनं आम्ही ढाल म्हणून तिथं लढू आणि तुमच्यासाठी आम्ही काम करू. पण आता आम्हाला जी अपेक्षा आहे ती येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ओलम ॲग्रोनं FRPच्याही पुढं 2 पावलं जावी आणि आम्हाला कुठेतरी 3500 रुपये दराची अपेक्षा आहे. तो दर अपेक्षित दर द्यावा अशी मी माझ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याकडे मागणी करतो. आणि येणारा गळीत हंगाम जो आहे तो गळीत हंगाम आपला व्यवस्थित चालावा, निर्विघ्नपणे चालावा, यासाठी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला इथं बोलायची संधी दिली. बोलायला विषय भरपूर आहेत पण ते विषय इथे काढायचे नाही आहे, कारण कुणाकडनं तरी कुणावर आरोप करण्यासाठी नितीन पाटील कधीच बोलत असतो. पण जे सत्य आहे, जे शेतकरी हिताचं आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, ज्या ज्या वेळेला व्यासपीठ मिळेल त्या त्या वेळेला तिथं मी मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आजच्याही माझ्या बोलण्याचं वेगळं पत्रकार बंधू इथं आहेत, त्यानेही वेगळा अर्थ काढू नये असं माझं म्हणणं आहे. पण कामगार आणि शेतकरी हे 2 घटक जर सुखी असतील तर 100% कंपनीची उन्नती ठरलेली आहे. आणि त्यासाठी मी या युनिटचे हेड जे आपले कुंडल साहेब आहेत ते, आमचे मित्र सुधीर पाटील साहेब सातत्याने 24 तास जे आमचा कधी फोन केला तरी फोन उचलतात, ते डेव्हलपमेंटचा आमचा सगळा स्टाफ, या सर्वांना मी या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर
हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोलम शुगरचे बिझनेस हेड आदरणीय भरत कुंडल साहेब, केन हेड श्री सुधीर पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सहयोगी स्मार्टकॅम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे योगेश मशे साहेब आणि त्यांचे सहकारी, मंचावर उपस्थित असणारे चंदगड तालुक्याचे PI, पोलीस निरीक्षक, सर्व पदाधिकारी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज व कर्नाटक सीमा भागामधून आलेले सर्व प्रगतशील शेतकरी, आमचे पत्रकार बंधू, आज या ठिकाणी शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कुंडल साहेब, सुधीर पाटील साहेब यांना मी धन्यवाद देतो. थोडासा आवाजाचा व्यत्यय आहे, पण आपण सर्वांनी शांतता राखली तर मी एक 10 मिनिटांमध्ये आपल्या समोर ऊस हा विषय मी मांडणार आहे. आपल्या भागामधील सरासरी ऊसाचं उत्पादन 30 टनाच्या आसपास, म्हणजे हेक्टरी 75 टनाच्या आसपास पोहोचलेला आहे. एवढ्यावरती आपल्याला समाधान न मानता आमचं एकरी ऊसाचं उत्पादन 40 टनाच्या वरती गेलं पाहिजे. हेक्टरी 100 टनाच्या वरती ऊसाचं उत्पादन गेलं पाहिजे. यासाठी आपला साखर कारखाना आज आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते होळी पूजनाचा कार्यक्रम झाला. आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा आयोजित केली. अशा 2 प्रगतशील शेतकऱ्यांच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी करतो. आपल्या भागामध्ये चंदगड शहरानजीक असणारे रवी देशपांडे साहेब यांनी लागणीमध्ये की आपल्या भागामध्ये सुद्धा एकरी 60 ते 80 टन ऊसाचं उत्पादन निघू शकतं. दुसरे आपले शेतकरी चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीचे महादेव निलगिरे, ज्यांनी 6 एकरामध्ये सरासरी 77 टन ऊसाचं उत्पादन काढून, मला सांगायला आनंद वाटतो, गडहिंग्लज भागामध्ये खिटणी नावाचं जे गाव आहे, त्या गावामध्ये शिवानंद बोरगल्ली नावाच्या शेतकऱ्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये 40 टनापासून 70 टनापर्यंत, दुसऱ्या प्रयत्नामध्ये एकरी 99 टनापर्यंत, तीसऱ्या प्रयत्नामध्ये एकरी 112 टनापर्यंत 13 वर्ष से सतत ओलम को अपना गन्ना सप्लाई करके जो सपोर्ट दिया है, उसके लिए मैं सभी का दिल से धन्यवाद करना चाहूंगा. 25,000 किसान लोग जुड़े हुए हैं और उन सभी 25,000 किसानों को मैं वाकई धन्यवाद देना चाहूंगा. उन्हीं का सहयोग रहा और पिछले साल हम लोगों ने 7,20,000 टन गन्ना क्रश किया. तो मैं सभी के लिए एक बार जोर से ताली बजाए. आप सभी को एक बार बताना चाहूंगा, ओला एक मल्टीनेशनल कंपनी है. आज हम लोग टेम्पररी फायदा उठाना नहीं है. आज हम अगर हम गोला को ग्लोबली देखें, केवल
33-34 साल में जो कंपनी 70 से ज़्यादा देशों में अपना बिजनेस चालू करे, और आज हम लोग कॉफ़ी, कोको, एडिबल ऑयल, ये सब प्रोडक्ट हम लोग क्या एग्री बिजनेस करते हैं। तो हर देश में हमारे किसानों के साथ एक रिलेशन बना हुआ है। और आज एक शुगर फैक्ट्री जो तंजगढ़ तालुका में है, जो हर साल एक नया रिकॉर्ड, एक नया क्रशिंग का अपना टारगेट, अपना उद्देश्य पूरा कर रही है, उसके लिए आप सभी लोगों का सहयोग तो है। पर मैं इतना कहना चाहूंगा कि हमारी कंपनी को चलाने की एक जो नीति है बहुत ट्रांसपेरेंट, हम लोग बहुत ट्रांसपेरेंट बिजनेस करते हैं। मैं किसी फैक्ट्री का नाम लेना नहीं चाहूंगा, पर मैं इतना बोल सकता हूं कि हमारे यहाँ पे आज कितना गन्ना क्रश हुआ, आज कितना उतारा हुआ, एक वर्कर से लेके पूरे जिले के पूरा महाराष्ट्र में पता चलेगा कि हमारा आज की रिकवरी क्या है। मेरा कहने का मतलब यह है कि हम बिल्कुल एक ट्रांसपेरेंट बिजनेस करते हैं, हर आदमी को हर चीज पता होती है। आप सभी को पता होगा, हर साल हमारी जो एफआरपी होती है, जो हम हमारे किसानों का जो गन्ने का पेमेंट करते हैं, चंदगढ़, आजरा, गढ़िंग्लिस तालुका में जहां पे 5 फैक्ट्रियां हैं, ऐसा कोई साल नहीं होगा जहां पे हमारी एफआरपी सबसे ज्यादा रही होगी। और एक चीज बोलना चाहूंगा कि जिन किसानों ने हमको गन्ना दिया उसको हमारी एफआरपी का फायदा तो मिला ही है, पर जिन किसानों ने हमको गन्ना नहीं दिया उनको भी फायदा ओलाम के कारण हुआ है। वो कैसे हुआ है कि अगर सपोज ओलाम की एफआरपी बाकी सब फैक्ट्री से ज्यादा है तो बाकी फैक्ट्री वालों को गन्ना नहीं मिलेगा करके उनको भी ओलाम की एफआरपी को मैच करना पड़ता है। तो ये हम कह सकते हैं कि हम इस एरिया में एक लीडर है। अगर हम भी हमारी रिकवरी बाकी फैक्ट्रीज के बराबर अगर आ जाती है तो शायद हमारे किसानों का तो नुकसान होगा ही होगा, बाकी किसानों का भी नुकसान होगा जो हम लोग को गन्ना नहीं देते हैं। तो साथियों, मैं तो इतना कहना चाहूंगा, हम जिस तरीके से बिजनेस करना चाहते हैं, आप सभी जानते हैं ओलाम किसान भाइयों के लिए पिछले 7-8 साल से टेक्निकल ट्रेनिंग, कैसे अपने उसकी उत्पादकता कैसे बढ़ाई जाए, लोगों को कैसे नॉलेज शेयर किया जाए। मेरे को नहीं लगता कि इस तीनों तालुका में हमारे अलावा और कोई फैक्ट्री करती होगी। और आप सभी को पता होना चाहिए, ये करने में ऐसा नहीं कि ये सब प्रोग्राम फ्री में होता है। कम से कम हम लोग 3 साल के अंदर मतलब $1.5 से $2 लाख, आप समझ सकते हो कि कितना खर्चा हम एक किसान भाइयों को पीछे करते हैं। उसका उद्देश्य क्या है? उसके पीछे 2 उद्देश्य है। एक तो जैसा नितिन जी ने बताया कि पहले एक्चुअली शुगर फैक्ट्री चलना चाहिए 150 दिन। 150 दिन जब चलेगी जब 150 दिन चलाने के लिए गन्ना होगा। किसान को अगर उसकी उत्पादकता बढ़ती है, उसके अगर ईल्ड बढ़ती है, तो जो जमीन है, हमको सबको पता है कि जमीन बढ़ती नहीं है, उत्पादकता उसी जमीन को ध्यान में रखते हुए नई टेक्नोलॉजी यूज करते हुए, नॉलेज यूज करते हुए उत्पादकता बढ़ाना है। तो जिस किसान का उत्पादकता अगर हम आज से 6-7 साल पहले बात करें 55 से 60 टन पर हेक्टेयर थी, आज एवरेज 78 से 80 टन के आसपास एवरेज उत्पादकता है। तो आप ये सोच सकते हैं कि उसी जमीन में किसान को कम से कम 20 से 25 टन एक्स्ट्रा पैदावार हो रही है और उसका फायदा हो रहा है। रही बात एफआरपी, जैसा सबको पता है कि जो रिकवरी होती है उसके ऊपर बेस होती है। अब रिकवरी भी कंपनी के हाथ में नहीं है। रिकवरी अगर गन्ना हमने अच्छी वैरायटी का गन्ना यूज किया
अगर हम कोई भी वैरायटी लगा देंगे तो उससे कुछ नहीं, कुछ वैरायटी जिसको हम हाई शुगर वैरायटी बोलते हैं, आप सबको पता होगा, और उसके लिए माने साहब एक टेक्निकल ट्रेनिंग के हिसाब से आप सभी लोगों को बताते होंगे, गन्ना कम से कम 13 महीना मैच्योर होना चाहिए। अगर आपने अच्छी वैरायटी और गन्ने को मैच्योरिटी का टाइम दिया, अपने आप रिकवरी बढ़ेगी, अपने आप आपकी एफआरपी बढ़ेगी, आपको बोलने की जरूरत नहीं पड़ेगी। पर प्रॉब्लम क्या है कि आज की तारीख में किसान एक बहकाव में आता है और वो क्या सोचता है कि यार मेरा गन्ना जितना जल्दी जाए उतना जल्दी पैसा मिलेगा, पर वो ये नहीं देखता है कि गन्ना अगर 10 महीने का या 11 महीने पुराना गन्ना भेजा तो उसको 10 से 12 टन का नुकसान होगा, शुगर रिकवरी नहीं आएगी, उससे एफआरपी नहीं आएगी। तो मेरा आप सभी लोगों से ये कहना है, और मैं हमेशा बोलता हूं, ओला में कैसी कंपनी जो सीजन चालू होने के पहले डिक्लेयर करती है कि जब तक इन तीनों तालुका में गन्ना खत्म नहीं होता है हम फैक्ट्री बंद नहीं करते हैं। ये डिक्लेयर करने का या बोलने का एक ही मकसद है कि हमारे किसान भाई थोड़ा धैर्य रखें। सभी किसानों का गन्ना आएगा, एक बोलते ना एक कांडी गन्ना भी हम खेत में नहीं छोड़ना चाहते हैं, ये हमारा एक पर्पस है। तो मेरा आप सभी लोगों से एक रिक्वेस्ट है कि आप लोग जल्दी नहीं करके अपने गन्ने को एक मैच्योरिटी तक जाने दीजिए और हम आपका गन्ना पूरा लेके आएंगे। बीच में कभी कभी कुछ लोगों को अगर किसी के कारण क्या होता है ना कि हर किसान को, किसी को कोई फाइनेंशियल कंडीशन है, किसी को मेडिकल का रिक्वायरमेंट आया, किसी के बच्चों को पढ़ाई का रिक्वायरमेंट आया, मैं आपको अभी भी कहना चाहूंगा इस ओपन फोरम में कि अगर ऐसे किसी किसान भाइयों को लगता है कि नहीं मेरा गन्ना जाएगा तो पैसा मिलेगा, आप हमारे गट ऑफिस में जाइए, क्षेत्रीय अधिकारी से मिलिए। अगर आपको वाकई किसी फंड की जरूरत है, पैसे की जरूरत है, हम आपको आपके स्टैंडिंग क्रॉप जो गन्ना नहीं कटा फिर भी हम एडवांस देते हैं और देने को तैयार हैं। उससे दो फायदे होंगे, हमारी कंपनी को ज्यादा गन्ना मिलेगा, आपके खेतों की पैदावार बढ़ेगी, आपको फायदा होगा, शुगर रिकवरी बढ़ेगी, उससे फायदा होगा। तो आप लोग अगर हम पे विश्वास रखते हैं और अगर हमारी बातों पे एक ट्रस्ट है तो आप ये बात इस तीनों तालुकों के किसानों को ये बोले कि ओलाम जब तक इन तीनों तालुकों का गन्ना खत्म नहीं होता है फैक्ट्री बंद नहीं करेंगे। रही बात, शायद ओलाम ऐसी कंपनी है जिसके मेरे को ऐसा मानना लगता है, ऐसा लगता है कि ये जो किसान लोग हैं ये किसान की फैक्ट्री है, अगर किसान नहीं है तो फैक्ट्री कुछ नहीं है। उसी प्रकार जो हमारे कर्मचारी लोग हैं, हमारे स्टाफ है, अगर वो नहीं है तो फैक्ट्री नहीं है। इस फैक्ट्री का भविष्य, इस तीनों तालुका के किसानों का भविष्य जब तक अच्छा नहीं होगा जब तक हम लोग एक साथ मिलकर काम नहीं करेंगे। जब हम घर में, हर घर में छोटा मोटा मनमुटाव होता है, दो भाई है वो भी आपस में मनमुटाव रहता है, अपने मदर फादर के साथ भी कभी कभी मनमुटाव होता है। तो मेरे को ऐसा लगता है कि जब हम काम करते हैं तो हो सकता है किसानों और कंपनी के बीच में भी कोई मनमुटाव हो सकता है। मेरा आपसे एक रिक्वेस्ट है, किसी भी प्रकार का अगर आपको मनमुटाव लगता है या किसी भी प्रकार का आपको हमसे बात करना है, सॉल्यूशन चाहिए, आप हमारी फैक्ट्री में आइए, आपके लिए 24 घंटा हम लोग अवेलेबल हैं और कोई भी समस्या होगी उसको हम आपस में बैठ के सॉल्व कर सकते हैं। ये मैं आपको एक 100% गारंटी के साथ बोल सकता हूं। पर कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है, आप सभी लोगों का सपोर्ट चाहिए हमको। आप सभी लोगों को ये सोचना चाहिए कि ये कंपनी 150 दिन, ये शुगर मिल 150 दिन कैसे चले। अगर हमने ये 150 दिन प्लांट चला लिया, मैं बोल सकता हूं कि हमको 10 लाख टन गन्ना क्रश करने में कभी कोई तकलीफ नहीं होती है। और जिस दिन एक कंपनी 10 लाख टन गन्ना क्रश करेगी, उस दिन जैसा पाटिल साहब बोल रहे हैं
ये फैक्ट्री हमारी जाएगी अप्रैल तक। आज क्या हो रहा है, गन्ना कम होने से हमको फैक्ट्री मार्च के पहले हफ्ते में ही बंद करना पड़ती है। अगर मार्च में फैक्ट्री बंद हो जाती है तो गन्ना मैच्योर नहीं होता है, 10 महीने का 11 महीने का गन्ना फैक्ट्री आता है, शुगर रिकवरी कम होती है, लोगों को FRP नहीं मिलती है। और अगर किसान भाइयों का सपोर्ट रहा और ये फैक्ट्री अगर 15 अप्रैल तक चलती है, मैं बोल सकता हूं कि हमारी रिकवरी 13.40 के आसपास जाएगी और ये हम अचीव कर चुके हैं। 2014-15 में जब हमारी फैक्ट्री हमने 19 दिसंबर को चालू करी थी, 19 दिसंबर को, और हमने बंद किया था 26 अप्रैल को। 6,44,000 टन गन्ना क्रश किया था, रिकवरी थी 13.4%। और ओवर रिकवरी महाराष्ट्र में सबसे ज्यादा रिकवरी थी। मेरा कहने का मतलब यह है कि हमारे किसान भाइयों का, हमारे जो इस एरिया में जमीन है उसका पोटेंशियल है, वो पोटेंशियल को यूज करना आप लोगों के हाथ में है। थोड़ा पेशेंस चाहिए, हमसे कोई सपोर्ट चाहिए, आप आइए, हम हमेशा आपके साथ मिलकर काम करना चाहते हैं। ये किसानों की फैक्ट्री है, हम किसी पार्टी पॉलिटिक्स, किसी जाति धर्म का कोई भी हम लोग सपोर्ट नहीं करते हैं। हमारे लिए एक किसान जिसके पास आधा हेक्टर जमीन है वो भी उतना इंपॉर्टेंट है, और एक किसान जिसके पास 20 हेक्टर जमीन है वो भी उतना इंपॉर्टेंट है। हम हर किसान को एक नजर से देखते हैं। हमारे यहाँ कोई भी आपस में ये नहीं हो सकता कि एक किसान छोटा है तो इसको सपोर्ट नहीं करना है, या किसान बड़ा है तो इसको ज्यादा सपोर्ट करना है। रही बात, जैसा मोदगा के सरपंच साहब ने बताया कि कुछ लोग एक अफवाह ऐसी फैलाते हैं कि हेमरेज पे कांटा मारा जाता है। मैं आप सभी लोगों को पूछना चाहता हूं, अगर हमने कांटा मारा होता तो इस तीनों तालुका में पिछले 10 साल से हमारी रिकवरी ज्यादा कैसे होती, हमारा कैन प्राइस ज्यादा कैसे होता? कुछ लोग अपनी नाकामी को लोगों को बेवकूफ बनाने के लिए ऐसी बातें करते हैं ना, हम उसका ध्यान भी देते हैं। पर मैं आज ओपनली चैलेंज कर रहा हूं, मैं जो किसान भाई यहां पे बैठे हैं और जो नहीं आए उनको भी बोलता हूं, हमारी फैक्ट्री का काटा 24 घंटे, अगर किसी को लगता है कि हेमरेज में 1 किलो भी गन्ना कम होता है, 24 घंटे आप बिना पूछे हमसे आइए, अपनी गाड़ी बाहर वेट करा के लेके आइए और फिर हमारी फैक्ट्री में वेट करिए, फिर हमको बताइए कि हमारे यहाँ काटा मारा जाता है। और यही आप बाकी फैक्ट्रीज में भी करिए, अपने आप को दूध का दूध और पानी का पानी पता चल जाएगा। ये सब बोलने के लिए एक बहुत बड़ा दिल चाहिए। हमारे लिए किसान, या हमारे लिए ओलम के लिए प्रॉफिट कोई उद्देश्य नहीं है। हम एक किसानों की सेवा करना चाहते हैं। किसानों की जो लाइवलीहुड बोलते हैं, उनका जो जीवन है, उसका एक स्टैंडर्ड कैसे बढ़ाया जाए, उसी के लिए शायद आप सभी को पता होगा कि मेरे यहाँ पे कैन टीम में आज 80 लोग काम करते हैं, परमानेंट 80 लोग काम करते हैं। बाकी फैक्ट्रीज में केवल सीजन में 10, 12, 15, 25, 50 लोग आते होंगे। ऑफ सीजन में, जब सीजन नहीं होता है, केवल 10 से 12 लोग होते हैं, क्योंकि उनको कैन डेवलपमेंट के बारे में, उनको किसानों की खेत में उत्पादकता कैसे बढ़ाई जाए कोई मतलब नहीं है। पर आप ये सोचिए कि 80 लोग 12 महीने काम करते हैं, वो किसानों के लिए काम करते हैं, आपके खेतों पे जाते हैं, आपके खेतों में क्या प्रॉब्लम है उसको समझते हैं, हमारे एक्सपर्ट लोग आते हैं और सब कुछ करते हैं। तो भाइयों, मेरा यही कहना है कि अगर हम सब लोग साथ मिलके काम करेंगे, और सबसे बड़ी बात, अगर एक दूसरे पे ट्रस्ट होगा तो ही हम आगे बढ़ सकते हैं। जहां ट्रस्ट खत्म हो गया वहां कुछ नहीं होता है।
हस्बैंड वाइफ में भी अगर आपस में ट्रस्ट नहीं है, वो रिलेशन ज्यादा नहीं चलते हैं। मैं इतना कहना चाहूंगा, आप ओलाम पे आंख बंद करके विश्वास कर सकते हैं, उतना ही विश्वास हम भी हमारे किसान भाइयों पे करते हैं। पर अगर आपको लगता है कि ये फैक्ट्री एक अच्छी तरीके से चलना चाहिए, वो जब ही चलेगी जब रॉ मटेरियल होगा। ये सीजनल इंडस्ट्री है, बाकी इंडस्ट्री में क्या होता है, साल भर कुछ न कुछ रॉ मटेरियल मिलता रहता है। यहाँ पे जो गेम है वो 5 महीने का गेम है, 150 दिन का गेम है। तो मैं इतना कह सकता हूं कि अगर हम सब लोग मिलकर जो भी एक गेम डेवलपमेंट का जो रूल्स हैं, उनकी जो प्रैक्टिसेस हैं, अगर वो फॉलो करेंगे, तो मैं आज माने साहब के बिहाफ पे कह सकता हूं कि 13 से लेकर 13.5 तक का उतारा लाना कोई बड़ी बात नहीं है। और पटेल साहब, अगर वो हो गया जिस दिन, हमारे किसानों को आराम से 3400-3500 रुपए का FRP मिलेगा। पर उसके लिए आप सभी लोगों को केन डेवलपमेंट एक्टिविटीज में इन्वॉल्व होना पड़ेगा। कौन सी वैरायटी यूज करना है, कब पानी देना है, कब खाद डालना है, वो सब करना पड़ेगा। रही बात जो नितिन पाटिल जी ने बोला कि प्रेसमट, मैं तो मेरे खुद स्टाफ से बोल के थक गया कि यार किसानों को बोलो प्रेसमट लेके जाए। हमारे लिए प्रेसमट का धंधा नहीं है, हम शुगर बनाते हैं, शुगर का धंधा है, प्रेसमट बेचने का धंधा नहीं है हमारा। पर मैंने ये सुना कि किसान लोग प्रेसमट लेने के लिए आगे आते ही नहीं। हमारे लिए रेट का कोई मतलब नहीं। अगर सब किसान लोग आके बोले मेरे को अगर ये मिल जाए कि जो भी 10 से 12 हजार टन प्रेसमट हम पैदा करते हैं, जनरेट होता है, अगर लेना चाहते हैं, हमारे लिए उसमें कोई पैसा कमाने का कोई मतलब नहीं है। हम तो चाहेंगे कि आप प्रेसमट यूज करिए, उसका यूज करने से उत्पादकता बढ़ेगी, हमारे किसान भाइयों को फायदा होगा, कंपनी को फायदा होगा, और हम सबके लिए हमारा भविष्य उज्जवल होगा। तो आप सभी लोग इस बात को ध्यान में रखिए। और ये आज ठीक है, आज हमारा 13वां सीजन का हमने भूमि पूजन किया। हम चाहें अगर आप लोगों का सपोर्ट रहा, हो सकता हम कैपेसिटी बढ़ाने की बात करें, 10 लाख टन गन्ना अगले सीजन में हम क्रश करने का प्लान करें। बट ये सभी जब हो सकता है जब एक दूसरे पे विश्वास। आज हम कैपेसिटी बढ़ाकर 50-60 करोड़ रुपया लगाकर अगर हम कैपेसिटी बढ़ाते हैं और वो 100 दिन घट के 80 दिन हो जाते हैं, तो फायदा कुछ नहीं है। कैपेसिटी जब बढ़ाना चाहिए जब आपको लगता है कि 150 दिन के बाद भी गन्ना बचता है, तो फिर कैपेसिटी बढ़ाना चाहिए। तो मैं टाइम बहुत ज्यादा हो चुका है। इस साल भी अगर हम FRP की बात करें तो इन तीनों तालुका में रिकवरी के बेसिस पे हमारी FRP सबसे ज्यादा होगी। हमने किसानों को हमेशा टाइम से पेमेंट किया है, चाहे वो हमारे HNT के जो तोड़नी वाहतूक वाले जो कामगार है, जो हमारे मतलब कॉन्ट्रैक्टर लोग हैं। शायद ओला में भी एक फैक्ट्री होगी जिनको सीजन खत्म होने के बाद उनके कमीशन के साथ में 1 महीने के अंदर पेमेंट हो जाता है। मैं सुनता हूं कभी कभी कि बाकी फैक्ट्रीज में अभी सीजन चालू हो गया, नया एग्रीमेंट भी हो गया, पर पिछले साल का HNT पेमेंट नहीं हुआ। तो भाइयों, मैं इतना कहना चाहूंगा कि हम किसी का शोषण नहीं करते हैं। हमारा एक उद्देश्य है रिस्पेक्ट लॉ ऑफ लैंड। मैं एक बात बहुत गर्व से कहना चाहूंगा, आज हमारे यहां एक स्वीपर भी काम करता है। उसको जो गवर्नमेंट का मिनिमम वेजेस का रूल है, उसके हिसाब से पीएफ के साथ में हम तनख्वाह देते हैं। और आज शायद हमारा स्वीपर आप देखेंगे तो 480 से लेके 500 रुपए पर डे उसको हम देते हैं। ऐसा कोई फैक्ट्री बता देना मेरे को आप, जहां पे एक स्वीपर को उसका जो मिनिमम वेजेस मिलता है। मैंने बहुत बार सुना है, देखा भी है। इवन जो लेडीज वर्कर जो काम करने आती फैक्ट्री में, उनके साथ अन्याय होता है,
उनको जो तनख्वाह मिलना चाहिए उसका आधा पैसा मिलता है, आधा पैसा नहीं मिलता है, उनको जेंट्स से कम तनख्वाह मिलती है। हमारे यहाँ ऐसा कुछ नहीं है, हम कहीं पे भी पार्शियलिटी नहीं करते, चाहे वो जेंट्स हो लेडीज हो, सबको हम एक समान भावना से देखते हैं। और यही ध्यान में रखते हुए आपने देखा होगा कि ओलाम एक ही ऐसी कंपनी होगी जिसने इन तीनों तालुका में से 600 महिलाएं, हमारे जो किसान भाइयों की जिनकी वाइफ को हमने 600 लोगों को बीएसआई में रेसिडेंशियल ट्रेनिंग प्रोग्राम के लिए भेजा। वो क्यों भेजा? ओलाम का ग्लोबली एक उद्देश्य है कि जेंडर इंक्लूजन, मतलब जेंडर मतलब महिलाओं को भी उतना ही अधिकार मिलना चाहिए जितना एक मेल किसान को मिलता है। तो साथियों, मैं इतना कह के कहना चाहूंगा कि आप लोग एक बहुत अच्छी कंपनी के साथ जुड़े हुए हैं, और हम भी ये कह सकते हैं कि हमारे किसान जो 25,000 किसान जो उनको गन्ना देते हैं, उनका पूरा सहयोग है। ठीक है, 5% ऊपर नीचे हर साल कुछ 5% नए किसान आते हैं, 5% किसान चले जाते हैं, बट इन नटशेल में जो हमारा किसान का बेस है, किसान बेस जिसको हम बोलते हैं, वो हर साल बढ़ रहा है, उत्पादकता हर साल बढ़ रही है। और अगर आप लोगों का आशीर्वाद रहा तो अगले 2 साल में हम लोग 10 लाख टन गन्ना क्रश करेंगे और ज्यादा से ज्यादा हमारे किसानों को उनके गन्ने की वैल्यू मिले, उसकी भरपूर कोशिश करेंगे और हम सबका भविष्य उज्जवल हो, यही हम एक ईश्वर से कामना करते हैं। और इसी के साथ मैं आप सभी को आने वाले सीजन के लिए हमारे जो एम्प्लॉय लोग बैठे हैं, किसान भाई लोग बैठे हैं, सभी को शुभकामनाएं देना चाहूंगा। सुरक्षा का पूरा ध्यान रखें। अगर हम जीवित हैं तो हमारे परिवार का हम ध्यान रख सकते हैं, हमारे परिवार की खुशहाली रख सकते हैं, तो सेफ्टी का ध्यान रखना है। क्योंकि जब हम घर से बाहर निकलते हैं, त्यांचे प्रतिनिधी आपले ऊस शास्त्रज्ञ माने पाटील साहेब, राजगुळीचे सरपंच कुंभार साहेब, काजी साहेब आणि आपल्या युनियनचे अध्यक्ष संग्राम गुरव साहेब आणि आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला जे बसलेत आपले पत्रकार आणि छायाचित्रकार बंधू, डाव्या साईडला बसलेल्या बंधू भगिनी आणि ज्या शेतकऱ्यांच्या सहकार्यानं हा कारखाना उभा आहे, एवढे दिवस सातत्यानं प्रगती करत आहे, ते सर्व माझे शेतकरी बंधू व तोडणी वाहतूकदार, आज सांगायला खूप आनंद होतोय की 13 वर्ष झाली। त्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते, शेतकऱ्याची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे या कारखान्यानं त्यांना सहकार्य केलेलं आहे। मग ती ऊस विकास असू देत किंवा तोडणी वाहतुकीचा असू दे किंवा त्या शेतकऱ्यांना देणारे आपण FRP असू देत, ज्या शेतकऱ्यांचे विषय मांडले ते पूर्ण करायचे आपल्या व्यवस्थापनानं केलेच अजूनपर्यंत। आणि भविष्यातही लोकांना ऊस विकास संदर्भात ज्या काही त्रुटी असतील किंवा ज्यांची इच्छा असेल कुठल्याही गावात त्यांनी सांगावं की ऊस विकास कार्यशाळा घ्यावी, म्हणून आम्ही कितीही वाजता केव्हाही त्या गावामध्ये लोकांना प्रबोधन करण्यासाठी तत्पर आहोत। सर, 13 वर्ष झाली आपला हा कारखाना चालू आहे, काय सांगू शकाल या चांगलं तुम्ही शेतकऱ्यांच्याबद्दल? ये 13 वर्ष जो हुआ है हमारा, अभी आज हम लोगों ने 13वें सीज़न का मूल्य पूजन किया है। मैं इतना कह सकता हूँ कि अगर मैं पिछले 13 साल का रिकॉर्ड देखूँ तो जब हमने पहला सीज़न चालू किया था उस समय हमने 2 लाख टन गन्ना क्रश किया था। आज अगर पिछले वर्ष को हम देखें तो हमने 7,20,000 टन गन्ना क्रश किया है। और ये सब हमारे आजरा, गणिलेज और चंडीगढ़ तालुका के किसान भाइयों का जो सपोर्ट मिला है, जो उनका एक विश्वास हमारे प्रति मिला है, उसी का परिणाम है। और मैं इतना कह सकता हूँ कि जिस तरीके से हमारा जो एक किसान फार्मर बेस जो बढ़ रहा है, आज हमारे जो 25,000 किसान हमको गन्ना देते हैं, आई थिंक आने वाले समय में ये बढ़ के 30 से 35,000 किसान लोग हमारे साथ जुड़ेंगे। और जो 7,20,000 टन गन्ना हमने क्रश किया, हम आने वाले 2 वर्ष में हमारा उद्देश्य है कि हम 10 लाख टन गन्ना क्रश करेंगे। सर, इस साल का कितना टारगेट है? इस साल हम बहुत ही ज़्यादा ऑप्टिमिस्टिक अगर बात करें तो 8 लाख होना चाहिए। और अगर हम थोड़ा सा
कंजर्वेटिव देखें तो हम लोग 7,80,000 7,75,000 के आसपास हम गन्ना क्रश करेंगे। हम 8 लाख क्रॉस करते हैं, पर पिछले कुछ दिनों में जो बारिश के कारण जो गन्ने में जो ग्रोथ होना चाहिए थी वो थोड़ी सी रुक गई है, उससे यील्ड के ऊपर थोड़ा इफेक्ट लग रहा है। पर इस साल जो गन्ने का जो एरिया है वो भी बढ़ा हुआ है, तो वो ध्यान में देखते हुए हमको पिछले साल से जो हमने क्रश किया था उससे ज़्यादा ही क्रश करेंगे। ये हमारा लग रहा है कि हमारा उद्देश्य पूरा होगा। सर एफआरपी के बारे में आपका क्या? ओके, आप सभी को पता होगा एफआरपी जो होती है वो जो शुगर रिकवरी होती है उसके ऊपर बहस होती है। अभी तक क्या था कि पिछले साल की जो रिकवरी, पिछले साल का अगर हम फार्मूला देखें तो क्या था कि 10% रिकवरी के ऊपर 2900 रुपये का प्राइस गवर्नमेंट ने फिक्स किया था। वो इस साल बढ़ा के 10.25% पे 3,050, मतलब 150 रुपया एक्चुअली गवर्नमेंट ने बढ़ाया है। पर एक चेंज किया है कि 10% की जगह गवर्नमेंट ने 10.25% का एक मिनिमम बेस रखा हुआ है। तो ये जो चेंज हुआ है उसके कारण एफआरपी तो बढ़ना ही बढ़ना है। अगर हम हमारी एफआरपी की बात करें तो पिछले साल हमारी जो रिकवरी थी वो 12.66% थी। उसको ध्यान में रखते हुए अगर हमारा HNT हार्वेस्टिंग और ट्रांसपोर्टेशन का अगर हम खर्चा उसमें से निकालें तो हमारा जो इस साल का एफआरपी नेट जो किसान को जाएगा वो 3,000 के ऊपर रहेगा एक्चुअली। सर बाकी के जो फैक्ट्रीज है उससे आपकी एफआरपी ज़्यादा रहती है। हाँ जी। और उसके ऊपर बाकी के लोगों का एफआरपी का जो रेट है वो डिसाइड होता है। तो आप क्या कहना चाहेंगे इस साल लगभग कितने तक जाएगा एफआरपी का रेट और क्या होगा? जैसा मैंने बोला कि हमारा एफआरपी जो है 3,000 के ऊपर जाएगा। बाकी आजरा, चंदगढ़ और गढ़ीलेस तालुका में जो भी फैक्ट्रीज हैं उनकी अगर मैं पिछले साल की रिकवरी देखूं तो उनका जो एफआरपी होगा वो हमसे कम होगा। पर होता क्या है कि जैसा मैंने बताया, अगर वो हमारी एफआरपी को मैच नहीं करते हैं तो किसान शायद गन्ना देने के लिए थोड़ा सा हिचकिचाएगा। तो उनको भी सर्वाइव करने के लिए वो हमारी एफआरपी को मैच कर सकते हैं, ये भी इतना कह सकता हूँ। पर जो जिस तरीके से हम लीड लेते हैं या जिस तरीके से हमारी फैक्ट्री की जो रिकवरी हर साल ज़्यादा होती है वो एक इस तीनों तालुका में एफआरपी का बेस तैयार करता है। तो मैं ये नहीं कह सकता हूँ कि बाकी फैक्ट्रीज़ की एफआरपी क्या रहेगी। अगर एक्चुअल एफआरपी देखें कैलकुलेशन के हिसाब से तो हमसे 100 से 150 रुपये का फ़र्क रहेगा। पर अगर उनको मैच करना है या उनका अपना बिजनेस करने का जो मॉडल है उसके बारे में मैं कमेंट नहीं कर पाऊंगा एक्चुअली। त्या आपले हेमरसच्या माध्यमातून आपण आज इथं हे डिपार्टमेंटमध्ये आहात, तर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? मैं शेतकरी को इतना ही बोलना चाहूँगा कि हेमरस के प्रति आप लोगों को विश्वास रखना चाहिए। हेमरस का उद्देश्य है कि हमारे किसानों की जो जीविका है, जिसको बोलते हैं ना कि उनके मतलब उनका जो मंथली खर्चा होता है या उनका जो एनुअल खर्चा होता है वो जब ही उनको मीट कर सकते हैं जब हम उनके जो उनका खेत है या जो उनका प्लॉट है उसमें उत्पादकता बढ़े। और यही ध्यान में रखते हुए हमारे किसान भाइयों को सपोर्ट करने के लिए हम 2 प्रोग्राम चला रहे हैं। पहले 3 साल हमने चलाया था फार्मर सपोर्ट प्रोग्राम, उसके बाद हमने क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर प्रोग्राम चलाया है। क्योंकि आप सभी को पता है जो क्लाइमेट चेंज होने के कारण आज की तारीख में पूरा वातावरण चेंज हो रहा है। पहले हम लोग बोलते थे कि जुलाई तक ही बारिश होगी, अभी बारिश किसी भी मंथ में होती है। तो ये सब ध्यान में रखते हुए हम जो हमारी तरफ से, हमारी कंपनी की तरफ से जो टेक्निकल एडवाइस उनको दी जाती है उसका उपयोग करें। और हमारे जो गट ऑफिस है, हमारे जो खेती अधिकारी लोग हैं उनसे मिलें, उनकी जो भी समस्या है उनका जो निवारण करने के लिए हमने एक 80 लोगों की एक टीम बना के रखी हुई है। और उसके साथ में हमारे साथ VSI के रिटायर्ड एक्सपर्ट लोग भी जुड़े हुए हैं। तो किसान लोगों को से ये कहना है कि सेम ज़मीन में अगर उत्पादकता बढ़ाना है तो जो एग्रोनॉमिकल प्रैक्टिसेस, जिसके कारण मैं गारंटी के साथ बोल सकता हूं कि उनका 20 से 25% उत्पादक आराम से बढ़ सकता है, थोड़ा सा ध्यान रखें और उससे उनको बहुत फ़ायदा होगा और कंपनी को भी गन्ना आएगा, कंपनी भी ज़्यादा दिन चलेगी। एक्चुअली मैं ये कह सकता हूँ। तो आज की तारीख में जो नई टेक्नोलॉजीज है उसका उन्होंने अनुसरण करना चाहिए।